बाहेरच होते कालची बघा काय बोलावं काही कळलं नाही गेले ऊन पण कडक आहे सध्या जिम कशीच आहे लवकर आलंय आपण मला तर 5 मिनिट लवकर आलंय मग थांबलो बरोबर ऊन एकदम कडक आहे घाम निघते पहिलंच गरम आहे भेटतो जिममध्ये आता मी झाल्या गरमी होते जास्त नंतर जिमच्या आत गेलो तर माझ्या मित्राला फोन लावतो त्यांना म्हणत बरोबर 4:30ला येतो म्हणून तो आला नाही आज भरपूर लेट झाले तरी त्याला फोन लावताना काय म्हणते काय कुठं आहेस काय ये लवकर आता काय राहू जिम एवढं लेट असते का कुठं ये लवकर रे हा ये लवकर तर तो अजून शूजच घालतोय तर आपण आले चेंजिंग रूम मध्ये तर मोबाईल ठेवतो साईडला तो म्हणला मला आत्ता तर मी शूज घालतोय तर त्याला 10 मिनिट लेट येतोय आता 4:45 होत आल्यात तरी चला 10 मिनिट 15 मिनिट लेट झाले मी परत मला 15 मिनिट बोलायचं तर 10 मिनिट आलं तर लिमिट लावू आपण तर मी पहिलं बॅग पिक ठेवतो कारण की आत्ताच आपण उन्हातून आले तर भेटतो बॅग केला तर बॅग पिक ठेवू तर बॅग ठेवू बघा एकच पडली बघा बॅग इथंच नाही आपल्याला तर आपला शूज आणलं अजून सॉक्स पण आणले आपले सॉक्स राहिले ते आपण सॉक्स पण आणले तर बघा आपले सामान रेडी आणि तर बघा आपल्याला हाताला बांधायचं पण आणले आणि हेडफोन तर आहेत आता ह्याचं चार्जिंग फुल करून आणले मी कारण की काल चार्जिंग नव्हती कुठे गेलं MP3 राहिलीच बरे नाही एवढा भेटला गरमी लिवलेली मला जास्त तर मी पहिले जर्किंग काढून येतो गरमी जास्त होते मी आलो जर्किंग काढून मोबाईल ठेवू आतमध्ये कारण की नंतर आपल्याला मोबाईलची गरज आहे कारण की टायमिंग लावायचं असते आपल्याला आणि जे बाकीचं बिकीचं राहिले ना ते वॉर्मअप करून घेऊ आणि नंतर हे हाताला बिताला बांधून घेऊ चला तर तुम्हाला बघा गेल्यावर आपण जम्पिंग जॅक्स असं काहीतरी आहे ठेवतो हे आपलं हँडस्टँडचं चॅलेंज आहे ना त्याच्यामध्ये जे वॉर्मअप आहे मी ह्याच्यामध्ये ॲड करतो अर्धे तुम्हाला वरून दाखवतो जे जे महत्त्वाचे ते जे आपल्याला कसं माहिती आहे की एकदम कन्फ्यूज होणार मी त्यामुळे मी अर्ध वॉर्मअप ह्याच्यामध्ये ॲड करतो आपल्या चॅलेंजमध्ये चला वॉर्मअप करून घेतो आणि आपला जिमचं वर्कआउट संपल्यावर मग तुम्हाला वरी भेटतो नो आपला वर्कआउट संपला आहे आता आपण जाऊ आपल्या चॅलेंजकडे मी पहिलं 20 काढून ठेवतो हे आपली जिममध्ये वर्कआउट मारल्यामुळे भरपूर घामानं झाले मला तर घामानं पार पूर्ण ओल्लं झाले काय सॉक्स पण फाटकीच आणलंय मी बघा तर हे या साईडचं काढतो सॉक्स पण काढून ठेवू तर त्याला काढलंय तर मी आता हाताला बांधून घेण्यापेक्षा थोडं आपण बसू नाही बसायचं नाही आपल्याकडे टाइम नाही तर मोबाईल काढतो खिशातो कसं दिसते माझं बेकार दिसते ना जिममध्ये पार वाट लागते सोमवारपासून आपण चालू करणार क्रेटीन आणि प्रोटीन वॉर्मअप घेऊ याचा अर्धे बघा आपले जिममध्ये वर्कआउट मारताना बायसेप मारताना मी पहिला आपण जे आपले हँड्स 1 मिनिट थांबा मी कन्फ्यूज होलो थोडं 1 मिनिट विचार करतो मग नंतर वापस येतो नो आपला आहे आज दुसरा दिवस मी थोडं विसरलं सांगण्यामध्ये काय बोलायला काही कळलं नाही मला आहे आपला दुसरा दिवस आणि आपलं चॅलेंज आहे
हँड स्टंट. आपला दुसरा दिवस कालचा दिवस बघा एकदम कसं पण केलं आपण, कन्फ्यूज झालं एकदम. मला पण नाही कळलं की मी काय केले काय नाही. तर आज आहे दुसरा दिवस, बघू काय होते काय नाही. पहिला आपण याचं वॉर्मअप करून घेऊ. ते ना वॉर्मअप तर करायचं. मी बघा जम्पिंग जॅक्स मारले खाली 20 मारले. तर आपण रोल बिल सर्कल बिलकर घेऊ आपण, कारण की ते आपल्याला गरज आहे याची, कारण की आपले हात बीत मजबूत करायसाठी. तरी चला आपण वॉर्मअप स्टार्टअप करू, कारण की आपल्याकडे टाइम कमी आहे. करणार आहे वॉर्मअप. तर खाली केले आपण जम्पिंग जॅक्स. आता रोल करू आपण हातासाठी एकदम मजबूत करायसाठी. तर आपण फॉरवर्ड 10 घेऊ. नाही काल 10 घेतले, आज 2 वाढू. फॉरवर्ड 10 आणि रिव्हर्स 10 घेऊ. मला तर 12 घेऊ, कन्फ्यूज झाला मी बोलायचं. तर चला घेऊ. हे दुसरं वॉर्मअप कम्प्लीट आणि तिसरं घेऊ. मलाही माहीत नाही, बघतो. सर्कल आहे, आपण सर्कल घेऊ. दिसते का नाही काय माहीत. तर सर्कलचे पण सेम घेतले. रिव्हर्स 12 आणि फॉरवर्ड 12 घेतले. आता चौथी कोणते ते बघू. डाऊनवर्ड डॉग असं काहीतरी आहे आणि ते होल्ड करायचं आपल्याला. तर आपण खाली होल्ड करू. तर चला या खाली, आता खाली घेऊ. वॉर्मअप कंप्लीट झाला आणि आता घेणार आहे पहिला एक्सरसाइज आपल्या हँड पुशअपचं. तर आपण पुशअप घेऊ. नॉर्मल घेऊ. गेल्या काल घेतलं तर आपण 8 घेतलं तर 8च घेतलं. तर आज घेऊ 10 घेऊ. 10 नसता नाही 12 घेऊ. नाही 12च घेऊ आपण. आपला ॲडव्हान्स चालू आहे ना, तर 12च घेऊ आपण. कळ नाही गेले मला नाही राव, विसरतोयच मी, कारण की मी कन्फ्यूज होतोय. तर आपण ते हाताला बिन बांधून घेऊ. लगी मग बघा काय बोलावं काही कळ नाही गेले. तर मी ती हाताला बांधून घेतोय, मग नंतर आपण पुशअप मारू. मारलं बघा पुशअप्स. आणि आता आपण मारू दुसरी एक्सरसाइज लाईक पुशअप. तर त्याचे 3 सेट नाही, 3 नाही 4 सेट घेऊ. 10-10चे घेतो आपण. तर चला मी दुसरी एक्सरसाइज कंप्लीट करतो. 10-10चे 4 सेट मारू. आपण पहिला सेट मारल्यानंतर 30 सेकंदाचा रेस्ट घेऊ. लगेच दुसरा मारू, तिसरा मारू, लगेच चौथा मारू. 30-30 सेकंद गॅप देऊ. तर मी दुसरा तिसरा चौथा सेट कंप्लीट झाल्यावर तुम्हाला भेटतो. आपले बघा राहिला दुसऱ्या एक्सरसाइजचा आणि आपण घेतले बघा. आता घेतले आणि सेकंड गॅप सोडू आपण मारले सेट. आता चौथा आहे आपला. झाल्यानंतर आपले हिंदू पुशअप घेऊ आपण. तरी चला आपला चौथा सेट घेऊ लवकर. तर आता घेऊ. आपले झाले बघा दुसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली. बाईक पुशअप. आपण 4 सेट घेतले 10-10चे. 30 सेकंदाचा गॅप घेऊ. 10-10-10 टोटल 40 मारले. आपण मारू तिसरी एक्सरसाइज हिंदू पुशअप. तर याचे बघा इथले 6 मारू. सेटमध्ये 6, दुसऱ्या सेटमध्ये 6, तिसऱ्या सेटमध्ये 6. मला पहिल्या सेटमध्ये 6च मारू, जास्त नाही मारायचा. 6च मारू आपण. हात एकदम जवळच घ्या, असं वाकडे बिकडे नका करू. एकदम छातीच्या लेवलच बरं का.
पुष्प अवघडतले. गेले 6 म्हणाल तर, कारण की हिंदू पुशअप लय हार्ड आहेत. कधी नाही मारले, लगेच मारायचे दुसरे. त्याच्यामुळं मग हे थोडं अलग आहे, कारण की हँड स्टंटसाठी फायद्याचं असेल. तो दिवस जो आपल्याला माहीत नाही, पुढं कळलं आपल्याला ह्याचा फायदा काय होईल काय नाही. आता बघू. हँड स्टंटसाठीच आहे, बॅलन्स आणि एनर्जी येण्यासाठी असं मला वाटते. त्याच्यामध्ये आपली नॉर्मल पुशअप 50 मारलं तर बी, आपण नॉर्मल पुशअप 50 मारताय, 5 बी मारलं तर तुमचं पार वाट लागेल. आपण रेस्ट करू. ह्याला जास्त रेस्ट करायला पाहिजे. दुसऱ्या सेटला बघू किती देतात काय नाही. मला 6 म्हणाल तर तुम्ही आता ह्याला कमीत कमी 40 ते 1 मिनिट, टोटल ह्याला 1 मिनिट द्या रेस्ट. नंतर तुम्हाला जातील, तर नाही जाणार. 1 मिनिट रेस्ट करू. पाचच गेले, 6 बी नाही गेले. की फर्स्ट टाइम मारतो मी हिंदू पुशअप, कारण आपल्याला 2 ते 3 गेले, तर 2 ते 3 असं 4 गेले असतील. बघू तिसरा सेट आहे हा जो आपला त्या सेटमध्ये. तर आता मी 1 मिनिट रेस्ट करतो. तुम्ही पण 1 मिनिट रेस्ट द्या, असता मग तुम्हाला नाही जाणार. तर असं येत घ्या आणि असं घ्या, फक्त असंच घ्या. ओके. पाचच गेले, मला वाटलं 6 तर जातील. 5च गेले आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या सेटमध्ये. झालं आपलं बघा, हिंदू पुशअप कंप्लीट झालं. आणि आता आपल्याला होल्ड करायचं आहे. तर मी पहिलं 1 मिनिट रेस्ट करतो, मग भेटते पण मला काय होल्ड करणार काय नाही आपण. नो, तर आता आपण करणार आहे होल्ड हेड स्टँड. आपण 5, 6, 10, 12 सेकंड केले. तर काल भितडीला सपोर्ट घेऊन गेले, डायरेक्ट सपोर्ट घेतात करू. कसं जमल काय नाही तेवढं काय माहीत नाही. तर प्रयत्न करू आपण होल्ड करायचा, कारण की इथं जागा पण नाही तेवढा. तर आपण इथंच बघू, ट्राय करू. प्रयत्न केले, बरोबर थांबता पण नाही आला. तर आपण प्रयत्न करू, लगेच करू आपण प्रयत्न. थोडं जम झाले. दुसरा दिवस आहे, अरे घेतो मी ॲडव्हान्स. तेवढी रिक्स घेतल्याशी काय नाही. बघू आता दुसरं काय होते काय नाही. करतो आता. भीती वाटलेली जरा, एवढं तर केला म्हणा आपण आज. तर आपल्याला थोडं डोक्याला रुततंय. तिथे काहीतरी आणू आपण सपोर्टिंगसाठी. मला जमलं तेवढेच केले, कारण की आता दुसरा दिवस आहे, थोडं जमल. तर आता आपण घेऊ लास्ट रेस्ट करतो. डोक्याला थोडं त्रास होतोय. आता घेऊ आपण स्टँड. थांबायला तर तसंच थांबू, आणि किती वेळ थांबता ते होल्ड करायचं आहे आपल्याला. आणि ते आता आपण केलं बघा, डोक्याला थांबून थोडं डोक्याला त्रास होते. काहीतरी आपण सपोर्टिंगला आणू. घेऊ आता आपण लास्ट आहे काय माझ्या अजून असेल तर आपण वॉल हँड स्टँड घेऊ. करायचं आहे आपल्याला, तर घेऊ चला. Sorry ass DJ. तरी भावांनो, आपलं बघा आता सगळं कंप्लीट झालं. बघा वॉल
हे हँड स्टँड एकदम डोकं फिरले खाली असं उलटं थांबल्यामुळं एकदम डोकं शांत झाले माझं. आपण बघा काही नाही लेतले 10 सेकंड 5 सेकंड 10 सेकंड आणि तीनदा केले. आपण रेस्ट केले मी 1-1 मिनिट रेस्ट केले एवढ्यालाच, कारण की हात दुखत होते जास्त. त्याच्यामुळे मी फक्त 10 सेकंड होल्ड केलं, मग लगे 1 मिनिट रेस्ट करायचं. तर काही नाही दमण आपल्याला सवय पडेल. तर आता आपण घेऊ कंप्लीट झालं आपलं सगळं. आता स्ट्रेचिंग घेऊ. थोडं फरक पडतोय. तुम्ही बघितलं काही दुसरा तर दिवस आहे आपला, कळलं की हप्त्याच्या नंतर. तर चला स्ट्रेचिंग घेऊ आणि आपला वर्कआउट कंप्लीट करू. आजचा दुसरा दिवस कंप्लीट झाला. काही चुकलं तर मला कमेंट करा, कारण की आपले हँडस्टँड लईच हार्डवर्क आहे. मला कळलं दमानं अशीच कळालं किती अवघड आहे काय नाही. माझं काही चुकलं तर मला कमेंट करा. आपल्याला किती दिवस लागेल का नाही, तर 2-3 दिवसात आपल्याला फरक कळेल आपल्याला येते का नाही. मला पुशअपच जात नाही, ती हिंदू पुशअप लेग पुशअप करायला काही येतच नाही. तर आपण पुशअपवर ध्यान देऊ. तर चला आजचा दुसरा दिवस कंप्लीट झाला. माझं काही चुकलं तर मला कमेंट करा, मी सुधारायचा प्रयत्न करतो. तर चला उद्या भेटू.